लोकांना तडीपार केलेला आहे। अवैध धाब्यांवरची कारवाई आपण त्याच्यामध्ये 51% वाढ केलेली आहे आणि आरोपींच्या संख्येमध्ये अवैध दारूच्या म्हणजे अवैध धाब्यांच्या विरोधात आरोपींची संख्या 14ने वाढलेली आहे। आपण पुण्याचा विषय विशेष करून जो मागच्या आठवड्यामध्ये आला त्याच्यामध्ये मी मगाशी काल सांगितलं 49 पण एकूण 51 कारवाया पुणे परिसरामध्ये या मोहिमेअंतर्गत आपण केल्या होत्या आणि त्याच्या अगोदर 9 म्हणजे असं एकूण जर काढलं पुणे परिसरामध्ये 60 FL3 म्हणजे परमिट रूम, बिअर बार, पब जे काय असतील त्या 60 अनुज्ञाती धारकांच्या वरती पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत। त्याचबरोबर पुण्यामध्ये ही जर टक्केवारी काढली तर पुण्यामधल्या गुन्ह्यांची टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे 8.7%, आरोपींच्या संख्येमध्ये वाढ झालेली 24%। पुण्यातलं फक्त या ठिकाणी मी सांगतो। आता उपाययोजना या बाबतीत हे सगळं कारवाईचं मी एवढ्यासाठी सांगितलं की केवळ राज्य उत्पादन शुल्क विभाग काहीच कारवाई करत नाही, हातावर हात घालून बसतो, हप्तेखोरी वसूल करतो, हे जे काही लोकांनी पुण्यामध्ये आरोप केले त्याला ही माहिती आपल्या समोर मी ठेवलेली ही ऑन रेकॉर्ड आहे। त्यामुळं ज्यांनी कुणी आरोप केले त्या आरोपांमध्ये तथ्य नाही। नंबर 1 या उपर राज्य उत्पादन शुल्क विभागानं काही नवीन सुधारणा, काही नवीन नियमावली ही सगळ्याच दारू व्यवसायाशी संबंधित, मग देशी दारू असेल, वाईन शॉप असेल, परमिट रूम बिअर बार असेल, पब असेल, रेस्टॉरंट असेल, या सगळ्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बसवण्याचा प्रस्ताव माझ्या विभागाला तयार करण्याचे आदेश मी मागच्याच महिन्यात दिलेले होते। काल त्याचं प्रेझेंटेशन माझ्या पुढे झालेलं आहे। 4 तारखेची आचारसंहिता संपली की त्या बाबतीत सुद्धा सक्तीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जे काही सीसीटीव्ही पब रेस्टॉरंटच्या बार काउंटरवर असतील, हॉटेलमध्ये असतील, रेस्टॉरंटमध्ये असतील, पबमध्ये असतील, त्याचं थेट लिंकिंग हे त्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या सॉफ्टवेअरकडे या ठिकाणी केलं जाईल। पोलीस अधीक्षकांना आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जर समजा 1 वाजता पब बंद करायची वेळ आहे आणि 1 वाजून 10 मिनिटांनी जर तो पब चालू असेल तर अलार्म येईल, ऑटोमॅटिक अलार्म आमच्या SP ऑफिसच्या सॉफ्टवेअरवरती येईल, SPच्या मोबाईलवरती येईल, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरती येईल, जेणेकरून जवळपास तिथं फ्लाइंग स्क्वॉडचा जो कोणी अधिकारी असेल तो इमिजिएट त्या आस्थापनेमध्ये जाऊन तिथं कारवाई करेल। हे प्रस्तावित आहे। काल ह्याचं प्रेझेंटेशन मी पाहिलं, त्याच्यात काही सुधारणा करायला मी सांगितल्या। आचारसंहिता संपली याच्यामध्ये सुद्धा आपण सक्ती करणार आहोत। सगळ्या अगदी देशी दारूच्या दुकानापासून ते 5 स्टार हॉटेलपर्यंत सगळ्यांना अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बसवण्याची सक्ती राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आपण करणार आहोत। नंबर 1। दुसरी गोष्ट की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मॅन पॉवर ही ॲज कम्पेअर टू पोलीस यंत्रणा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अत्यंत कमी आहे। मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानेन की लोकसभा आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी मी आमच्या विभागाची भरती करण्याची मान्यता विनंती केली होती। त्याला राज्य सरकारनं म्हणजे वित्त विभागाने, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, माननीय अजितदादांनी आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मान्यता दिली। 144 अधिकाऱ्यांची पदं ही राज्य MPSC म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत आपण भरण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाला विनंती केलेली आहे। त्यांनी त्याच्यामध्ये काही अभ्यासक्रम त्याला सुधारित करून हवा होता आमच्या विभागाचा, त्याच्यासाठी मी आमच्या 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती। आमच्या अधिकाऱ्यांनी सुधारित अभ्यासक्रम सुद्धा मान्यतेसाठी MPSC ला दिलेला आहे। ती सुद्धा पदं लवकर भरली जातील। अधिक माझ्या विभागामार्फत 809 पदं एकूण भरण्याची प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी कंपनी मार्फत पूर्ण झालेली आहे। याची परीक्षा झालेली आहे। आचारसंहिता असल्यामुळं त्या कंपनीला निकाल तुम्ही आचारसंहिता संपल्यानंतर द्या म्हणून आम्ही सूचना केलेली आहे। जवळपास ही 809 पदं तर आम्हाला 1 महिन्याच्या आत आमच्याकडे मिळतील। ती एकाच 10 किंवा जे काही प्रमाण असेल त्याप्रमाणे त्याला एका जागेसाठी 10 लोकांना मेडिकल ग्राउंडला, फिजिकल ग्राउंडला म्हणजे जी फिजिकल फिटनेस आहे पोलिसांचा जसा असतो त्याच्यासाठी आपण या ठिकाणी निवड विभागीय क्षेत्रीय स्तरावरती करणार आहोत।
माझं उद्देश असा आहे की जुलैच्या 15 तारखेपर्यंत ही माणसं फिजिकल फिटनेस सिलेक्ट व्हावी आणि जुलै 15 किंवा ऑगस्ट 15 एक महिना एकाच वेळी नाशिक पोलीस ट्रेनिंग सेंटर, खंडाळा पोलीस ट्रेनिंग सेंटर आणि सांगली तुर्ची पोलीस ट्रेनिंग सेंटर इथं जिथं पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे तिथं आमच्या ह्या 800 लोकांच्या बॅच 3 बॅच करून 1 महिन्यात त्यांना प्रशिक्षण पूर्ण करून 15 ऑगस्टला त्यांना जॉईनिंग देण्याचं माझं या ठिकाणी नियोजन आहे. ही जागा भरल्यानंतर विभागामध्ये मी एक ज्याला आपण रिऑर्गनायझेशन म्हणतो ते रिऑर्गनायझेशन माझ्या उत्पादन विभागाचं करणार आहे, जेणेकरून फ्लाइंग स्क्वॉडची संख्या आपण वाढवणार आहे, तपासणी नाक्यांची संख्या आपण वाढवणार आहे आणि फ्लाइंग स्क्वॉड वरती सुद्धा एक संनियंत्रण ठेवण्यासाठी एक यंत्रणा असावी या बाबतीतलं सुद्धा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश कालच मी उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना दिलेले आहेत. एकूणच कन्क्लूड करताना मी एवढंच सांगेन की सुधारणा करण्याच्या ज्या आहेत त्या मी आपल्याला सांगितल्या, ज्या कारवाया 2 वर्षामध्ये मी या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर केल्या त्या देखील मी सांगितल्या. तरी सुद्धा आम्ही हेल्पलाईन नंबर हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात ठेवलेला आहे. ज्या कोणा सामान्य नागरिकांना, लोकांना, स्वयंसेवी संस्थांना, लोकप्रतिनिधींना, राजकीय पक्षाच्या व्यक्तींना, ज्यांना कोणाला अशा पद्धतीच्या काही समजा तक्रारी करायच्या असतील तर त्या आमच्या हेल्पलाईन वरती ते करू शकतात. मी सगळ्या अधीक्षकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कालच आमच्या सचिव आयुक्तांना सांगितलं की सगळ्या अधीक्षकांना त्यांचे पर्सनल मोबाईल नंबर त्या जिल्ह्यातल्या माहिती अधिकाऱ्यामार्फत जनतेसाठी खुले करा अशा पद्धतीचे आदेश कालच दिलेले आहेत, जेणेकरून थेट आमचा अधीक्षक हा सामान्य माणसाला उपलब्ध होईल आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग हा नियमानुसार जे आस्थापना सुरू आहेत, नियमभंग ज्या आस्थापना करत नाहीत, अशा निर्दोष असणाऱ्या आस्थापनांना नाहक त्रास देणार नाही. परंतु जे कोणी जाणीवपूर्वक उल्लंघन करत असतील, एकदा, दोनदा, तीनदा झाल्यानंतर चौथ्यांदा सुद्धा करत असतील, अशा बार असतील, पब असतील, रेस्टॉरंट असतील, वाईन शॉप असतील, अशांवर इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं कडक कारवाई माझ्या विभागाकडून केली जाईल. धन्यवाद. सर एक आपने जो इम्पॉर्टंट बताया मराठी पहिलं संपूर्ण एक छोटासा एक इम्पॉर्टंट साहेब तुम्ही सांगितलं आहे, तर त्यामुळे एक छोटासा हिंदीत फक्त थोड़ा एक बाइट की एआई टेक्नोलॉजी का कैसे आप इस्तेमाल करने जा रहे हैं और क्या उसके आपने जो प्रेजेंटेशन देखा उसमें क्या खास बात है? देखिए, मैंने ये पुणे का इंसिडेंस होने के पहले ही लास्ट टाइम का जब अधिवेशन चल रहा था वो अधिवेशन में मैंने हाउस में एक रिप्लाई दिया था कि अधिक सक्षम हमारे एक्साइज डिपार्टमेंट को हम लोग करेंगे और उसका ही नतीजा है कि राज्य का पहला एक्साइज ट्रेनिंग सेंटर ये सातारा जिले में होने जा रहा है. उसको प्रशासकीय मान्यता मिल गई है. उसका डिजाइन मैं अभी आचार संहिता होने के बाद माननीय मुख्यमंत्री महोदय को दिखाऊंगा और उसका काम भी जल्द चालू हो जाएगा. आर्टिफिशियल इंटेलिजेंस ये है, जितने भी हमारे लाइसेंस होल्डर्स हैं उनके आस्थापना पर जो अभी भी हम लोग ने सीसीटीवी कंपलसरी किया है, लेकिन वो सीसीटीवी का डायरेक्ट कनेक्शन, डायरेक्ट उसका रिपोर्टिंग हमारे जो सुप्रिटेंडेंट है वो जिले के, वो सुप्रिटेंडेंट के नेटवर्क पर उनके ऑफिस में जो हमारी मोबाइल सिस्टम है, जो इंटेलिजेंस हम लोग ट्रेस करते हैं उसके ऊपर आएगा और जो टाइम शेड्यूल का है या किसके बारे में भी है वो अगर उल्लंघन होता है तो एक अलार्म आएगा हमारी एसपी ऑफिस में, एसपी के पर्सनल मोबाइल पे आएगा. हम लोग उसमें एक सुधारणा कर रहे हैं कि जो क्षेत्रीय ऑफिसर्स है, जो रीजनल ऑफिसर्स है, उनके सिस्टम पे भी वो अलार्म आना चाहिए, जो कि जल्दी वो उधर जिस आस्थापना का वो लोकेशन दिखा रहा है वहां जाके उसके ऊपर कार्रवाई कर सके. नाही, देसाई साहेब, मुद्दा उपस्थित राहतो की तुम्ही 49 कारवाई पुणे आणि परिसरामध्ये केल्या. 60 पूर्वीच्या 9 आणि हा 51. बरोबर आहे. 51 आत्ता केल्या, म्हणजे मागील 2 आठवड्यामध्ये ज्यावेळेस घटना घडली तिथे 51 पेक्षा अधिक गोष्टी चालतायत अशा गैररित्या पद्धतीने नियमावली डावलून. हे ज्यावेळेस तुमच्या डिपार्टमेंटवर बूमरँग झालं त्याच्यानंतर नाही इतक्या कारवाई का झाल्या? दुसरे मुद्दे की तुमच्यावर थेट लोकप्रतिनिधींनी, तुमच्या सहकारी लोकप्रतिनिधींनी थेट लिस्ट तुमच्या अधिकाऱ्यांची वाचून दाखवली की याला इतके हप्ते मिळतात, त्याला इतके हप्ते मिळतात. याच्यावर डिपार्टमेंटनी खरंच इन्क्वायरी इंटरनल लावली आहे का? कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार होत आहेत ही वस्तुस्थिती आहे.
यादी आता सुद्धा मी बसतो आणि एक तयार करतो, कुणाचंही नाव टाकतो त्याच्यात, आणि त्याच्यासाठी अवकडं माणसानं पैसे गोळा केले म्हणतो की ऑथेंटिसिटी काय आहे का त्याला? मी परत म्हणतोय, तुम्ही ऑफिशियली यादी तुमच्या सही शिक्क्यानं द्या ना. तुम्ही आमदार आहात ना, तुमच्या लेटर पॅडवर द्या की अमुक व्यक्तीने अमुक व्यक्तीच्याकडनं एवढे पैसे घेतले, त्याचा काहीतरी पुरावा द्या. याद्या काय बाजारात 100 निघतात रोज. म्हणून मला कुठल्याही लोकप्रतिनिधींचा अवमान करायचा नाही. त्यांनी अधिकृत यादी द्यावी, आणि कुणाकडे देण्यापेक्षा राज्याचा त्या विभागाचा मी प्रमुख आहे, बरं ठीक आहे, ते माझ्यावर आरोप करतायत, आमच्या सचिवांकडे द्या, आमच्या आयुक्तांकडे द्या, कुणाकडेही यादी द्या. आणि जर ती यादी ऑथेंटिक आम्हाला वाटली, जर त्याच्यात जरा अर्धा टक्का सुद्धा तथ्य आढळलं, तर नक्की त्या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. सर, याला जोडून प्रश्न जसं आपण बोलले की कलम 93 पण आहे, 3 स्टेप नंतर कठोर कारवाई होईल, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण घेऊन येतात, त्याचा पूर्ण रेकॉर्ड जे आहे डायरेक्टली SP ऑफिसवर. पण या पिरियडमध्ये आपण जर बघितलं, जे ग्राउंड लेवलचे अधिकारी आहेत, ज्यांच्या झोनमध्ये असे इनलिगल गोष्टी चालतात, ते स्वतः इन्व्हॉल्व असतात, तर त्यांच्याबद्दल कारवाईची काय प्रोसेस आहे? मी मगाशी म्हटलेलं आपण कदाचित आपल्या लक्षात आलं नाही, आमच्याकडे फ्लाइंग स्क्वॉड आहे, भरारी पथक आहे. हे भरारी पथक क्षेत्रीय त्या रिजनच्या अधिकाऱ्यांच्या वरती सरप्राईज चेकिंग करून भरारी पथक त्याच्यावरती नियंत्रण ठेवतात. भरारी पथकावरती सुद्धा एक आता वेगळी यंत्रणा उभं करण्याचं नियोजन आम्ही कालच्या बैठकीत केलेलं आहे, जेणेकरून 3 टियर अशा पद्धतीचं व्हिजिलन्स राहील. एक, तो जो अधिकारी त्या एरियातला आहे तो, त्याच्यावर नियंत्रण ठेवणारं फ्लाइंग स्क्वॉड, आणि आता नव्यानं जे आम्ही स्थापन करतोय फ्लाइंग स्क्वॉड वर सुद्धा सरप्राइझिंग अशा पद्धतीनं. म्हणजे माझा विचार असा आहे, पोलिसांच्याकडे जसं गोपनीय शाखा असते की जी फारशी चेहरा समोर येत नाही, परंतु ते ऍक्टिव्ह असतात, अशा पद्धतीनं, कारण मी 2.5 वर्ष गृह विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, तर जो म्हणजे आपण गोपनीय यंत्रणा म्हणतो पोलिसांची, तशी गोपनीय यंत्रणा राज्य उत्पादन शुल्क विभागाची करण्याचं माझं नियोजन आहे. मी तेच काल आमच्या अधिकाऱ्यांना सांगितले, कदाचित येणाऱ्या 8 दिवसात ते मला दाखवतील. ते दाखवल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला मी ते आणेन. पण मला विश्वास आहे की 3 टियर सिस्टीम जर अस्तित्वात आली तर 100% 2 वर्षात जी गुन्हे वाढवलेली आहेत, आम्ही ज्या कारवाई केलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा अधिक कारवाई इथून पुढच्या काळात झालेली दिसेल. शिक्षाचं जे प्रावधान आहे ते काय असणार आहे, म्हणजे त्याच्यावरती काय कारवाई? नाही, आता ते मी काल आमच्या सचिवांना आणि आयुक्तांना दोघांनाही काल सांगितले मी की कशा पद्धतीनं त्या जो काही गोपनीय यंत्रणा आपली सुरू करणार आहोत, त्याला कुठले अधिकार आपल्याला देता येतील, त्याला इमिजिएट ऍक्शनचे अधिकार राहतील का, हे सगळं आमचा एक्साइज ऍक्ट जो आहे तो तपासून 1, 2, 3 प्रस्ताव अशा ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 असे प्रस्ताव तयार करायच्या सूचना विभागाला मी दिल्या. ते 8 दिवसात त्यांचा आराखडा माझ्याकडे येईल. AI टेक्नॉलॉजी जे तुम्ही म्हणताय ते साधारण कधीपर्यंत लागू होण्याची शक्यता आहे, आणि दरम्यानच्या काळामध्ये या सगळ्या यंत्रणावर अंकुश ठेवण्यासाठीचं काय प्लॅनिंग? नाही, बघा ना, SP ऑफिस आमचं आहे, त्याच्यावर DDC आमची आहे, डिव्हिजनल डेप्टी कमिशनर. म्हणजे SPच्या कडे आलेला अलार्म तो DDC कडे सुद्धा रिफ्लेक्ट झाला पाहिजे. काल ज्या काही मी सुधारणा सांगितल्या सिस्टीम मध्ये करायला, ते ह्याच सांगितल्यात की ते थेट आयुक्तामध्ये आलं पाहिजे. आमच्या आयुक्तालयामध्ये सेंट्रल व्हिजिलन्स सिस्टीम आमची आहे. नवीन जे आयुक्त कार्यालय आपण केलंय VTच्या समोर, तिथं आपण ती आधुनिक सिस्टीम बसवलेली आहे. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, समजा उदाहरण सातारा आहे, साताऱ्यातल्या एखाद्या छोट्याशा गावामध्ये जरी सुद्धा असं दारूचं दुकान रात्री 11 नंतर सुरू असलेलं दिसलं तर तो SP कडे जाईल, SP बरोबर DDC कडे जाईल, DDC कडे बरोबर तो आयुक्ताकडे सुद्धा येईल. आणि असं काय नाही की SP ऑफिसलाच पाहिजे. आता अत्याधुनिक स्मार्टफोन सगळ्यांच्याकडे आहे, त्याच्या मोबाईलवरती तो अलार्म येईल. म्हणजे मग SP कमिशनर चेक करतील DDC काय करतोय का नाही, DDC चेक करेल SP काय करतोय का नाही. ही काल 2-3 सुधारणा मी त्याच्यात सांगितल्या. 1 महिन्याचा वेळ मी त्याला दिलेला आहे. 1 महिन्याच्या आत फायनल प्रेझेंटेशन आणि फायनल त्याचं म्हणजे जी काय त्याची निविदा काढायच्या, ते सिस्टीम सगळी एस्टॅब्लिश करायची, इन्स्टॉल करायची, या सगळ्याला 1 महिन्याचा वेळ मी दिला. हे संपू दे. हे संपल्याविषयी दुसरं किंवा कारवाई केल्या त्या तुम्हाला तक्रारी मिळाल्यानंतर या कारवाई झाल्या की असं राज्य सरकारकडनं इन्स्पेक्शन करण्यात आलं आणि मग कारवाई करण्यात? बघा, मी 22ची आकडेवारी सांगितली आणि नंतर आता 24ची आकडेवारी सांगितली. त्या दरम्यानच्या काळात काही तक्रारी आल्या असतील, पण ज्यावेळी मी पदभार स्वीकारला
माझ्या डोळ्यासमोर एकच उद्दिष्ट होतं की अवैध सगळ्या प्रकारची या विभागातली अवैध तस्करी, अवैध वाहतूक, अवैध विक्री थांबली पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या आर्थिक गुन्हे झाले, मी आता ती आकडेवारी आज माझ्याकडे नाही, पण गोवा बनावटीची दारू ही त्या राज्यातनं महाराष्ट्रात आणायची निम्म्या किमतीला आणि महाराष्ट्रातल्या दारूचं नाव त्याच्यावरती लावून विकायची. प्रचंड कारवाई केल्या याच्यामध्ये आपण बनावट दारूच्या. म्हणूनच मी आपल्याला सांगतोय उत्पादन वाढलं 18% राज्याचं. ते कशामुळे वाढलं? ह्या कारवाई केल्यामुळेच वाढलं. म्हणून मी आपल्याला सांगतोय तक्रार येण्याची वाट विभाग बघत नाही. मी माझ्यापुरतं सांगेन, मी या विभागाचा मंत्री झाल्यापासून एक प्रकारे अवैध सगळ्या प्रकारच्या अशा कारवाई, अवैध व्यवसायांवरती कारवाया, धडक कारवाया आपण केलेल्या आहेत. देसाई साहेब, यामध्ये एक मुद्दा असा आहे, सागर यांनी विचारलेल्या प्रश्नांना अनुषंगानच आहे. एक नागपूरमध्ये कारवाई झाली होती 16/5. थोडा ऐकून घ्या प्रश्न पूर्ण. 16/5ला कारवाई झाली होती. 4 लाखाची मागणी झाली होती. रवींद्र लक्ष्मण कोकरे, वय 49 वर्ष, पद निरीक्षक आहे, राज्य उत्पादन शुल्क विभाग, ई विभाग, नागपूर. अँटी करप्शनची ही कारवाई झाली. कारण काय? तक्रारदार यांचे नवीन FL-3 परवानाचे व्हेरिफिकेशन करून अधीक्षक यांच्याकडे तक्रारदार यांची फाईल पाठविण्याकरिता एकंदरीत ह्या लाचेची मागणी झाली होती. अँटी करप्शनची कारवाई झाली. या प्रकारे मुळात राज्य उत्पादन शुल्क नेहमीपासून चर्चेत राहिलेलं आहे. विशेषतः पैसे घेतल्याशिवाय देवाणघेवाण झालेली होतच नाही काम, असं एकंदरीत याची कार्यप्रणाली वाटते किंवा लोकांमध्ये तसा समज आहे. सर, हा समज तुम्ही दूर करणार का? मी एकच सांगेन, हे पोखरे प्रकरण काय आहे मला माहित नाही. 16/5चा असेल तर रिसेंटली आहे, मी त्याची माहिती घेतो. पण जर अँटी करप्शनच्या केसमध्ये कुठलाही अधिकारी अशा पद्धतीनं ट्रॅप झाला असेल आणि अँटी करप्शन विभागामार्फत जर आमच्या अधीक्षकांना तसं कळवण्यात आलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर तातडीनं कारवाई करू. नंबर 1. आणि अशा पद्धतीनं म्हणूनच मी म्हणलं सगळ्या SP-ला आमच्या, मी त्यांचे स्वतःचे पर्सनल मोबाईल नंबर जिल्हा माहिती अधिकाऱ्यामार्फत सर्व माध्यमांना कळवण्याच्या सूचना कालच दिलेल्या आहेत. जेणेकरून असं जर आमचा कुठला खालचा अधिकारी, हे बघा एखादा दुसरा अधिकारी करतो त्याच्याबद्दल आता तुम्ही जे उदाहरण सांगितलं ते चौकशी आम्ही करू, चौकशीत दोषी आढळला तर त्याला कारवाई करू. 100% कुणालाही पाठीची घातलं जाणार नाही. पण काही अधिकाऱ्यांनी चांगल्या कारवाई पण केल्यात ना. अवैध माल ज्यांनी पकडला, ज्यांनी अगदी म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं पोलिसांच्याकडे गुप्तचर यंत्रणा असते. मी 2 वर्षापूर्वी सांगितले पोलीस आमच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही तुमची खबरी यंत्रणा चालू करा. आम्ही त्यांना वेगळा निधी प्रत्येक जिल्ह्याला देत असतो अशा पद्धतीच्या कामांसाठी. ह्या ज्या कारवाया मोठ्या प्रमाणात झाल्या, आमची खबरी यंत्रणा त्या अधीक्षकांनी नव्याने निर्माण केलेली आहे. त्यामुळे एखादा दुसरा अधिकारी चुकत असेल 100% त्याच्यावर कारवाई करू. पण एखादा दुसरा चुकला म्हणून सगळ्या विभागाला दोषी धरणं हे मला योग्य वाटतं. कारवाई राज्यभर असावी असं अपेक्षित आहे. या कारवाई वाढल्या कुठं? राज्यातलेच आकडेवारी सांगतोय ना मी. ही जी मी आकडेवारी सांगितली आता ही संपूर्ण राज्यातली सांगितली, फक्त पुण्याची नाही सांगितली. देसाई साहेब, काल महाबळेश्वरमध्ये ज्या हॉटेलवर कारवाई केली ते नेमकं काय प्रकरण आहे आणि खरंच ती नियमावली उडवलेली त्यांनी हे केली का, भंग केली का? आणि मुळात ते जे 2 वेगवेगळे ग्रुप आहेत यातली स्पष्टता येत नाही. कारण की त्यांच्याकडनं सांगितलं होतं की रियालिटी ग्रुप वेगळा आहे, ब्रह्मा क्रॉप ग्रुप वेगळा आहे. मला माहित नाही, पण मी पुण्याचा प्रकार घडल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना सांगितलं होतं की जिथं असे परमिट रूम बार आहेत, विशेषतः जे उल्लंघन करतायत आणि जो पुण्यातला अगरवाल प्रकार आहे, तर त्याच्या बाबतीत महाबळेश्वरमध्ये सुद्धा धडक मोहीम हातामध्ये घेतली होती. त्यातली एक आस्थापना MPG क्लब नावानं जी आहे, अगरवाल नावाच्याच कुठल्या तरी व्यक्तीची आहे, तिथं ब्रिज आढळून आला आणि त्याच्या बाबतीत ते आस्थापना पुढील आदेश होईपर्यंत सील करण्याचे आदेश आमच्या विभागाने दिले. पण मग हे अगरवाल जे आहे, आता जे MPG क्लब आहे, तो अगरवाल संबंधित कनेक्शन आहे का यांचं? हे या संदर्भात सुद्धा संभ्रम. ते आता पोलीस चौकशी करतील. आमचं काम काय आहे, आमच्या विभागाचं लायसन होल्डर कोण आहे, त्या लायसन होल्डरच्या लायसनचे जे काय परमिट रूम, बिअर बार किंवा काय आहे रेस्टॉरंट, त्यानं ब्रिज केलाय, लायसन आमच्याकडे ज्या नावानं नोंदला असेल त्या नावानं आम्ही सील करायचे आदेश काढतो. आमचे स्वतः अधिकारी जाऊन तिथं ती सील करतात. त्यामुळं ते आता त्याचे पार्टनर कोण आहेत, त्याचे मालक कोण आहेत आणि कोण आहे हे चौकशी समजा आमचा विभागही करू शकेल किंवा आम्ही पोलिसांनाही विनंती करू. सर, तुमच्यावरती या प्रकरणामध्ये आरोप केले गेले होते, विभागावरती आरोप केल्याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं. तुम्ही रवींद्र धंगेकर यांनी माफी मागावी असं म्हटलं होतं, पण त्यांनी आज कोल्हापुरात स्पष्ट म्हटलं की मी माफी मागणार नाही. तर पुढे तुमची या बाबतीत भूमिका काय असेल? 3 दिवस अजून झाले नाहीत. काल त्यांना नोटीस दिली. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस, उद्याचा 3रा दिवस. त्यामुळे 3 दिवस नोटीसची पूर्ण झाल्यानंतर त्यांचं काय
म्हणणं येते, बघू. नाही आलं तर माझ्या कायदेशीर वकिलांच्या बरोबर मी बोलेन, पुढची प्रक्रिया सुरू करू आपण. ओके, थँक्यू. आता तुमचा प्रश्न. मराठा समाजाच्या योजना आहे, त्या योजना मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी 26 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली, तशी मान्यता देखील देण्यात आली. सुप्रिया सुळे म्हणतात की याची तरतूद करण्यापेक्षा ते 26 कोटी रुपये मराठा समाजाला दिले असते तर उत्तम झालं. मराठा समाजासाठी खूप योजना आहेत त्याची जाहिरातीसाठी आणि हो ना, मग त्या लोकांना समजल्या पाहिजेत ना. हे बघा, मराठा समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजना आहे, सारथीची योजना आहे. योजना काय आहे, त्याचं ऍप्लिकेशन कुठं करायचं, या सगळ्या गोष्टी जर त्या मराठा जो पात्र विद्यार्थी तरुण आहे त्याच्यापर्यंत जाण्यासाठी प्रसिद्धी माध्यम हेच माध्यम आहे ना. त्यामुळं असं केलं तर असं का केलं आणि नाही केलं तर असं का नाही केलं. त्यामुळे दोन्ही जे लोक सत्तेत होते, मला सुप्रियाताईच म्हणताय ना तुम्ही, ताईच बोलले ना, जे लोक सत्तेत होते तेव्हा ज्यांनी मराठा समाजासाठी काही केलं नाही, आता मी त्याच्यावर बोलत नाही, पण त्यांच्याच काही नेत्यांची वक्तव्य आहेत कशासाठी मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. काही लोकांनी त्यांच्या वक्तव्य केलेले आहेत ना. त्यामुळं मराठा समाजासाठी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार बांधील आहे. ज्या ज्या योजना आपण मराठा समाजासाठी लागू केल्या त्या प्रभावीपणे आपण त्याची अंमलबजावणी करतोय. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली जी आहे, मी सुद्धा त्या समितीचा एक सदस्य आहे. आता आचारसंहितेत फक्त आमच्या बैठका झाल्या आहेत. दर कॅबिनेट नंतर आमची एक बैठक होती आणि मराठा समाजाच्या योजना किती % लोकांपर्यंत गेल्या, काय हार्डल्स त्याच्यामध्ये आहेत, काय त्रुटी त्याच्यामध्ये आहे, काय अपूर्णता त्याच्यामध्ये आहे, दर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आम्ही त्याचा आढावा घेत असतो. याच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजासाठी यापूर्वी कधीही काम झालं नव्हतं. मराठा समाजासाठी जे आपण जाहीर केलंय ते करायसाठी जे करावं लागेल ते करा, असे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांचे आम्हाला आहेत. सर, मराठा समाजाचा विषय काढलात. मनोज जरांगे यांचं आंदोलन पुन्हा सुरू आहे, पण 2013ला त्यांच्या संघटनेने एक कार्यक्रम घेतला होता, त्याचे पैसे दिले नाहीत म्हणून कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मिळाली, पण आता पुन्हा त्यांना कोर्टाने न्यायालयात हजर व्हायसाठी वॉरंट काढलेले आहे. कसं बघतं सरकारकडे गेल्या काही